कांद्यापासून वनस्पतींच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांचे आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. तो चांद्यापासून वनस्पतींचा सामान्य शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता. जेव्हा आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 तारखेनंतर देशात सोयाबीनच्या दरात 100% येणारे 300ची तेजी. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणारे 300ची तेजी. पण जो सामान्य कास्तकार बांधव तो विचारायला लागला की 1 तारखेनंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 1 एप्रिलनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी येईल. आणि जर 1 एप्रिलनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी आली तर सोयाबीनचा दर या तेजी 1 तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचेल. चला तर मग आपल्या मनातील या प्रश्नाचं उत्तर इथं जाणून घेऊयात. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे कुठेतरी येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने आपल्याला पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. जी ब्रेकिंग न्यूज आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 1 तारखेनंतर देशात सोयाबीनच्या दरात 300ची तेजीही येणार आहे. पण जो सामान्य कास्तकार बांधव तो विचारायला लागला की 1 तारखेनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात 300ची तेजी येणार आहे. आणि समजा 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी आली तर सोयाबीनचा दर 1 तारखेनंतर तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचेल आणि ही तेजी आल्यानंतर आपण सोयाबीन विकायचं का आणखीन तेजी येईल म्हणून वाट बघायची. चला या सर्व प्रश्नांची आता एक एक करून इथं उत्तर आपणास देऊन टाकतो. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशात सोयाबीनची दर पातळी किती आहे बरं. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी दर पातळी ती दर पातळी सध्या 5100 पासून 5400च्या दरम्यान. जर आपण बघितलं तर काही बाजार समित्यांमध्ये हाच दर 5500च्या आसपास आहे. मग अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीनचा जो दर आहे तो 1 एप्रिलनंतर हा 100% वाढणार आहे. पण 1 तारखेनंतर काय घडणार आहे बरं की ज्याच्यामुळे दरात तेजी हे पण समजून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात तेजी येण्यामागचं जे कारण आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी अल निनो. हो मित्रांनो, अल निनो हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. कारण यंदाच्या वर्षी आपल्याला अल निनोमुळे पावसाळ्यात पाऊस कमी पडताना दिसणार आहे. आणि पाऊस जर कमी पडला तर लक्षात ठेवा मित्रांनो की आपलं जे सोयाबीनचं पीक आहे हे पीक पावसावरती अवलंबून आहे. आणि पावसावरती हे पीक अवलंबून असल्यामुळं सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते 100% पावसाळ्यात घटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की पाऊस कमी असणार म्हणून पहिल्यांदा पेरणी कमी होणार, त्याच्यानंतर उत्पादनसुद्धा कमी होणार. आणि याच्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये हे सर्वांना समजेल तेव्हा खूप जोरदार या ठिकाणी मागणी वाढणार आणि मागणी व पुरवठा जो आहे त्याच्यात भला मोठा गॅप निर्माण होणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या एक गोष्ट की एक तर भविष्यात अल निनो येणार आणि देशातील सोयाबीनचं उत्पादन यंदाच्या वर्षी कमी जे झालेले त्याच्यामुळं सोयाबीनची वाढणारी मागणी आणि घटत जाणारा जो पुरवठा आहे त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी हा जो गॅप निर्माण होताना दिसणार आहे हा गॅप सोयाबीनच्या दरामध्ये तेजीसाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि कुठेतरी याच्यामुळे सोयाबीनचा दर हा 1 तारखेनंतर कमीत कमी 300ची तेजी दाखवणार आहे. आणि जो ही 300ची तेजी आली तर या तेजीमध्ये जो सोयाबीनचा दर आहे तो आपल्याला 5400 रुपये प्रति क्विंटल पासून 5700 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसणार आहे. आणि अशा परिस्थितीत मग सोयाबीनची विक्री आपण करायला पाहिजे अथवा नाही. तर माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्हाला जर 1 तारखेनंतर सोयाबीनच्या दरात 300ची तेजी मिळाली तर तिथं 50% सोयाबीन विकायला काही हरकत नाही. आपण 50% सोयाबीन तिथं विका आणि 50% जे शिल्लक सोयाबीन आहे
ते भविष्यात तेज येईल म्हणून त्याच्यासाठी रोखून ठेवलं तर काही हरकत नाही. त्याच्यामुळे आपला दुहेरी फायदा इथं होऊ शकतो. तर मित्रांनो, आता भविष्यात देशात सोयाबीनचा दर हा कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा शेती मित्र हे आवडतं यूट्यूब चॅनल. जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटला असेल तिथं लाईक जर करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त जे कास्तकार बांधव त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि आपल्यासाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवला म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्याला आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मानतो खूप खूप आभार.